देवा प्लीज प्लीज काहीतरी कर आणि या तारिणीला हरव. सुटू नहीं सुटू नये तो हाथ दे. जरी नको कमी काही तरी नको फार, तुझ्या विना नको काही काही नको यार. आजच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल कार्यक्रमाचे विनर आहेत प्रज्ञा आणि पवन. ये झालं का समाधान तुझं? शेवटी हरलेच ते. नाही युवी, ही तारिणी अशी रागाने का निघून गेली? तुझीच बहीण, तुम्हा बेलसऱ्यांना काय कामं असतात, राग आला जायचं निघून. नाही नाही नाही, केदार जसा तिच्या जवळ आला ना तसं तिने त्याला ढकललं आणि मग रागाने निघून गेली. अरे नवराच जवळ आलाय ना, यात चिडायचं काय आहे? युवी काहीतरी गडबड आहे. सॉरी, ते जे काही झाले ना ते मुद्दाम नाही केलंय मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. ते चुकून झालंय का सगळं? तो फुगा तो अचानक निसटला आणि ते सॉरी. माहितीये मला अजून किती भरडला जाणार आहेस माझ्या बरोबर. एक सत्य लपवण्यासाठी अजून किती खोटं बोलायचंय आपण. आपल्याच नात्याच्या माणसांची फसवणूक करतो. आणि सुमी, तिने काय नाही केलं रे माझ्यासाठी. आपलं लग्न झालंय हे कळल्यानंतर तिने मला माझ्याच आईचं मंगळसूत्र आणून दिलं आणि तिच्यापासून सत्य लपवण्यासाठी मी ते घातलं. त्या मंगळसूत्राचा सुद्धा मान नाही दाखवू शकले मी केदार. आणि आता पावलोपावली पश्चाताप होतोय मला त्याचा. आणि या सगळ्यात मी माझ्या हट्टासाठी तुला ओढलंय. आता या खोट्याचं ओझं नाही सहन होते मला नाही कळत मी काय करू. प्लीज असं काही समजून नको. मग काय समजू? असंच आहे. माझ्यामुळे तू या परिस्थितीत अडकलायस. केदार, काय काय करतोय रे आपण? आपण नवरा बायको आहोत हे पटवून देण्यासाठी आपण खांडेकरांसमोर काय काय केलंय. देवासमोर आपण खोटे नवरा बायको म्हणून पूजेला बसलो ना. याच्यापेक्षा आणखी मोठं पाप काय असू शकतं केदार? आणि मी माझ्यासोबत तुला सुद्धा या पापात सहभागी करून घेतलं. अगं हा एक आपल्या ड्युटीचा भाग आहे आणि तू माझ्यामुळे गिल्टी नको फील करून घेऊ. कसं नको करून ठेव? तुला इतक्या वर्षानंतर तुझं कुटुंब मिळालंय, तुझ्या हक्काची माणसं मिळाली आहेत, तुला तुझं घर मिळालंय केदार. माझ्या फसवणुकीमुळे तुझ्यापासून दूर जाताना मला नाही बघायचं. त्यांना जेव्हा कळेल की हे आपण खोटं नाटक करत होतो नवरा बायको असल्याचं, हे लग्न खोटं आहे, हा संसार खोटा आहे, हे सगळं जेव्हा त्यांना कळेल त्यावेळेस ते तुला पुन्हा ऍक्सेप्ट करू शकतील का? त्यांच्या मनात जी तुझी जागा आहे ते तुला पुन्हा देऊ शकतील का? आणि कौशिकीताई, त्या माफ करतील तुला? श्वेता, कुठलीही फेक न्यूज यापुढे MNN चॅनलवर टेलिकास्ट होता कामा नये. खोट्या बातम्यांना MNN मध्ये आणि खोट्या माणसांना कौशिकी खांडेकरच्या मनामध्ये जागा नाहीये. मग ती व्यक्ती माझ्या घरातली असली तरीही कौशिकी खांडेकर त्याला घराबाहेर काढताना एक क्षणही विचार करणार नाही.
केदार, तुला इतक्या वर्षांनंतर तुझं घर मिळाले. हे लग्न, हे नातं, हा संसार, हे सगळं खोटं आहे. हे लग्न, हे नातं, हा संसार, हे सगळं खोटं आहे. आणि यासाठी बाकीच्यांचं नाही माहिती, पण मी स्वतःला कधी माफ करू शकेन असं मला नाही वाटत. बॉस ऐक ना बॉस. ही निशी युवराज खांडेकर तुम्हा दोघांना पण रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही आता. बॉस, मला माहिती आहे माझ्या मनात तुझ्याबद्दल ज्या फिलिंग्स आहेत त्या तुझ्या मनात नाही आहे. पण काळजी करू नकोस, मी तुझ्यावर माझं हे प्रेम कधीच नाही लागणार. बॉस, माझ्यावर विश्वास ठेव. मी आपल्या मैत्रीच्या मर्यादा कधीच नाही ओलांडणार. हा टेक्नो बोल. बॉस, गुड न्यूज. MNN मध्ये सापडलेली VHS कन्वर्ट झाली. गुड. सगळा डेटा व्यवस्थित आहे. शक्य तेवढं रिकव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही दोघं? हो, आम्ही पोहोचतोच. आलोच. केडी, आश्रमात जायचंय ना, मी रेडी आहे. केदार, कुठे? आम्ही ते तारिणी, जोडीने सकाळ सकाळ. तुमचा व्हॅलेंटाईन अजून संपला नाही का? नाही काकू, एक काम होतं म्हणून जात होतो बाहेर. अरे बापरे. काय काय झालं काकू? काही नाही, तुमच्या काकांची आठवण आली. आमचं लग्न झालं ना तेव्हा आम्ही सुद्धा असं खोटं बोलून बाहेर फिरायला जायचो. तुम्ही सुद्धा खोटं बोलून फिरायला जाताय ना? नाही, आम्ही देवळात जातोय. नवस करायला. ज्युनियर KTR लवकर यावा म्हणून. नाही नाही काकू, नाही असं काय बोलताय? असं काही नाहीये ते. या सगळ्याला अजून खूप वेळ आहे. वेळ आहे, सुट्टी आहे नाच मला. म्हटलं तेवढंच बाहेर जावं, थोडंसं फिरून यावं. काय आहे, ऑफिसमुळे ना हिला वेळ पण देता येत नाही तेवढा. म्हटलं आज तेवढंच देवळात जावं. असंच प्रेम करत राहा एकमेकांवर आयुष्यभर. मी येतो. बरं काकू, स्वयंपाक पूर्ण तयार आहे. तुम्ही जेवण करून घ्या, आमची वाट बघू नका. हा, तुम्ही निवांत या, इथे काही नाहीये. हो येतो.